निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. भरपूर दिवसानं कॉन्ट्रॅक्ट झाला ताई. मध्ये मध्ये मी करायचे. अच्छा. तुमचा रविवारला दुपारला करता येतो का ताई? हा, दिवसभर घेते ना मी रविवारी, जर फ्री असेल तर. सायंकाळी कसं मला फ्री बोलता नाही येत. नाही, बरोबर. कामं राहते त्याच्यामुळे. मग तुम्ही स्वामी ओम ग्रुपवर आहेत ना? हा, त्याच्यावर टाकते ना मी. आता शिवरात्रीला पण दिवसभर घेतले. हो का? मला नाही मग तेवढं समजलं. म्हणजे कामातच राहते ना, त्याच्यामुळे काही बरोबर. पाहिलाच नाही. ताई, मला ना अनुभव शेअर करायचा आहे. मागे नाही का मी तुम्हाला कॉल केली होती एकदा, आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट झाला नाही तेवढ्यात. नाही का माझ्या देराची नाही का हे डेथ झाली होती. हो. तर डेथ झाली. त्याच्यामध्ये नाही का मुलीला थोडी दगदग झाली. आता दगदग झाल्याच्या नंतर तिचं ब्लड आहे ना एकदम कमी. अरे. आणि कमरेपासून खाली नाही का नसा पूर्ण चोकअप झाल्या तिच्या. अरे 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 अरे. अचानक म्हणजे नवरात्रामध्ये अष्टमीच्या दिवशी. अच्छा. एवढी परेशान होती, एवढी परेशान. आणि आम्हाला म्हणजे लांब जावं लागते जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात. म्हटलं आता कसं करायचं. मग खूपच स्वामीचा धावा करायची. आणि नंतर त्यात मला एक अनुभव आला. म्हणजे माझ्या बहिणीनं ते कंकर शंकर म्हणते ना, ते दिलं होतं. ते होतं. मी म्हटलं आता स्वामी तुम्ही तर आहात म्हटलं. काय ते कंकर शंकर म्हणजे काय? ते म्हणते सिहोरचा कुबेर शंकर म्हणून आणते, ते पूजा करायची म्हणते. असं तिनं दिलं. म्हणजे महादेवाचं नाव घेऊन. मग आता असा उपास सोडायला बसली मी अष्टमीचा. तर ही खूपच मला वाटलं म्हणजे आता 8:30-9 वाजले होते. हिला जर ब्लड सर्क्युलेशन नाही झालं हिचं तर झटके पण येऊ शकते म्हटलं. तसंच तुरंत मग तिला गाडीमध्ये टाकून आम्ही दवाखान्यात न्यायची तयारी करायला लागले. तर मी म्हटलं बेटा स्वामी आहे, तू स्वामीचं नाव घे, तुला काहीच नाही होणार. मग मी ते कंकर शंकर घेतलं, त्याच्यावर पाणी टाकलं आणि तिला दिलं ते. आणि स्वामीचा आपला स्वामी समर्थाचं नामस्मरण, तारक मंत्राचं तीर्थ. आम्ही रात्री गेलो 11:30ला हॉस्पिटलमध्ये. कोणते पण इलाज केलं. ब्लड तिला 6 ग्राम होतं. अरे. 6 पॉइंटच. आणि कमीत कमी 11 तरी पाहिजे. 9 पाहिजे. 9. हो का? अच्छा. तर मग आता त्या रात्री 11:30 वाजता गेलो तेव्हा ऍडमिट केलं तिला दवाखान्यामध्ये. इतकी मी म्हटलं नवरात्राचे दिवस डेट होऊन त्याची वाली 13-14 दिवस झाले होते. म्हटलं देवी मी कुठे चुकली मला समजत नाही. स्वामीचा धावा म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एवढं चक्र घुमत होतं, काही कळतच नव्हतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेलं. तिला रात्रभर त्यांनी म्हणजे रिपोर्ट इथचे नाही, सकाळी घेते म्हणे सर्व रिपोर्ट. रात्रभर त्यांनी असे म्हणजे याचेच उपचार केले अंदाजे. तिला काहीच नाही. मग खूपच तडफडत होती. मग नाही का दुसऱ्या दिवशी सकाळी मग तिचे रिपोर्ट हे झाले. सर्व रिपोर्ट नॉर्मल. मला रिपोर्ट आला का भीती वाटायची काय येते का. तिचे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले. आणि फक्त तिला ब्लड टेस्ट कमी होतं. आणि तिसऱ्या मजल्यावर होतो ताई आम्ही. तिसऱ्या मजल्यावर होतो. रूम वगैरे आमची स्पेशलच होती ना. सारखी मी म्हणजे यांच्या पुढे नाही, मी तारक मंत्र लावलं ते ना म्हणे हॉस्पिटलमध्ये तारक मंत्र लावते, बाकीचे ऐकणारे का म्हणून म्हणे. आणि मी इकडे तिकडे बघायचे, मला कुठंच देवाचा फोटो नाही. ही म्हणे मला कुठल्या दवाखान्यात आणली मम्मी, इथे एकही देव नाही, मला इथे राहतच नाही. डॉक्टर सारखी चिडायची. मग मला काही सुचतच नव्हतं.
तर वर मी पहाटे उठून तारक मंत्र म्हणायची आणि इतकी रडायची, स्वामी आता मला पर्यायच नाही, माझी जवान मुलगी जेव्हा एवढ्या तकलीफ मध्ये आहे तर मला काही सुचतच नाही, बरोबर आहे. हो. कुठे चुकले स्वामी म्हणून खूपच रडायची. तर मोबाईलवर नाही का कसल्याही रूपात स्वामी तुझ्या पुढे येईल असे नाही का ते हो सुरू हो होतात, हो 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 हो. तसंच आहे, स्वामी तुझी प्रार्थना ऐकत आहे, देव तुझी प्रार्थना ऐकत आहे, तर अरे वा. कुठल्याही रूपामध्ये तुला दर्शन देईल अरे वा वा असे वा. मेसेज यायचे. तर मग नाही का आम्ही तिथे दवाखान्यात राहायचो ना, तर हं. 3ऱ्या मजल्यावर नाही का मला धूप आणि अगरबत्तीचा वास यायचा. हा. तर म्हणे साईडला देवी आहे म्हणे, तर देवी लांबच होती. मी बाजूच्या मग आता तिथं ओळख्या झाल्या बाकीच्या हम्म, बायकांशी, तर मग त्यांना म्हणायचे तुमच्या रूम मध्ये कसला, आमच्या रूम मध्ये पोळ्या बनवते ना त्याचा वास येते म्हणे. मी म्हणलं हं, तुम्हाला असा वास नाही येत का? नाही हं, म्हणे, कसलाच नाही येत म्हणे. हं. ठीक आहे मग. रोज यायचा मला रात्री हा हा हा. सकाळी, आणि तर मनातल्या मनात आता देवाचं हे करायची. मग आम्ही हम्म. 3-4 दिवस राहिलो ना, देवीचं जेवण राहते ना हो विसर्जनाच्या हो वेळेस, हो. दसऱ्याच्या दिवशी MIR घेतला तिचा, इतकी रडत होती मनातल्या मनात, स्वामीचा केंद्र कुठं आहे म्हणून पाहायची खूपच, पण मी कुठे जाऊ शकत नव्हती. मी हा म्हणून हा. माझ्यावर ही वेळ काऊन आली, आई म्हणजे गं. मनातल्या मनात खूपच हे करायची. हं. सर्व रिपोर्ट नॉर्मल तिचा, अरे MIR वा. पण नॉर्मल, सर्व किती 19. स्वामींची कृपा हो ताई. हो. आणि तिला ब्लडही भेटलं, ब्लड चढवल्यावर थोडी थोडी म्हणजे तिची तब्येत सुधारायला लागली. वा वा तर वा मग वा. का म्हणे मम्मी मी इथं जेवण करून करून मला कस तरी वाटत आहे, मला देवीचं जेवण कुठं असेल तिथं घेऊन चल म्हणे. हम्म. तर मग आम्ही बाहेर निघालो. हम्म. तेव्हा काही देवांचं विसर्जन सुरू होतं हम्म. आणि काही देव्या नाही का म्हणजे बसून जेवण सुरू होते. मग गेलं तर जेवण कुठेच सुरू नव्हते. हा तर मग म्हटलं आता तिला हाताला सलाईनचं ते होतं ना, हात धरूनच चालायला लागली, तिच्या हा पायामध्ये तेवढा हे नव्हता आला. हा हा तर हा मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, छान साधं जेवण केलं आणि निघालं तिथून. हा हा. निघाल्याच्या नंतर नाही का मग सप्तशृंगीची मूर्ती विसर्जनाला चालली होती. अच्छा. मला हा. देवीला बघितलं तर माझे डोळेच भरून यायचे, आई ग. म्हणजे मी इतकं मनातून तुमचं करते आणि हो माझ्यावर ही हो. परिस्थिती का, खरं. दसऱ्याच्या दिवशी मी घरी नाही, नवरात्रामध्ये माझ्यावर अशी परिस्थिती का अरे ओढवली, अरे अरे. हा हा असं हा. वाटायचं. मग हम्म, तिथं नाही हम्म. का त्यांनी हिला पकडलं आणि हे बघ म्हणे इथं जेवण सुरू आहे म्हणे देवीचं. हा हा. आम्ही तिथूनच गेलो पण तेव्हा सुरू नव्हतं. हा जेव्हा हा हा. जेवण करून वापस येत होतो तर मग नाही का तिथे जेवण सुरू होतं. हम्म. तर मग मी म्हटलं, डब्बा होता माझ्याकडे हिच्यासाठी, बीट घेतलेला, बीट हम्म. कापून घेतलेला. आपण जेवण केलं आहे तर थोडा महाप्रसाद नाही का याच्यात टाकून हा म्हटलं. त्या महिला का म्हणे, नाही म्हणे तुम्ही जेवण करा म्हणे, डब्यात नाही देत म्हणे. हा हा. तर मग मी म्हटलं इथं हात पकडूनच होती मी, म्हणजे हम्म. हात पकडून, तर हम्म. ठीक आहे तू इथे उभी राहा म्हटलं, हम्म. मी प्लेट घेते म्हटलं. म्हणजे हा देवीचा प्रसाद मी पाठ नाही देत, मला भेटलं हे माझं नशीब हा म्हटलं. हा. आणि मग घेतली प्लेट आणि हिला उभी ठेवून प्लेट घेऊन अशी आली, थोडं थोडं घेऊ तिच्यापाशी. हा तर हे का म्हणते, मम्मी बघ तिथं महादेवाची पिंड आहे म्हणते. हा तर मी म्हटलं हो का, महादेवाची पिंड आहे, गणपती पण आहे आणि हा तिथे शारदा देवी बसलेली आहे अशी हा 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 चौकामध्ये. हा हा. तर मी म्हटलं तुझ्या मागं बघ. तर का हम्म. म्हणे, बघ तर खरी म्हटलं तर हम्म. त्रिशूल नाही का, हो हो हो. ते बिलकुल त्रिशूल. मम्मी मी तर याला पकडून होते म्हणे, अरे. मी यालाच पकडून होते म्हणे. हम्म. मी म्हटलं बापरे किती कमाल झाले, म्हणजे मी हो ना. कोण्या याच्यामध्ये येऊन पुढं उभं म्हणजे दर्शन देईल बा हो त्यावेळी, हो हो. म्हणजे सहारा दिला आणि ती त्रिशूलला धरून उभी, माझंही लक्ष नाही. अरे वा. हा. बघा ना किती छान ताई. हा. आता छान आहे ना तब्येत तिची? आता तिची तब्येत ठीक आहे. मी किती दिवसापासून तुम्हाला सांगते म्हणते, तब्येत एकदम ठीक झाली ती. आणि स्वामींचं पण मी करते. स्वामींचे असे अनुभव येतात जागोजागी, हो. विचारायचं काम नाही. आणि दुसरी गोष्ट, माझे मिस्टर बिलकुल म्हणजे माझं ऐकायचे नाही. मी तारक हा हा मंत्राचं हा तीर्थ द्यायची हा. आणि असेच मी 2-4 जणांना असंच सांगायचे तुम्ही करा करा म्हणून. हम्म तर हम्म एका ऐकलं आणि ते मी म्हटलं ते काकाजी आहे ना हम्म स्वामी समर्थाचं सारामृत घेतले आणि माळ पण घेतली. मला विचारत होते, त्यांनी हो म्हणले. हम्म हो म्हटले तर मी म्हटलं तुम्ही हो काऊन म्हणतात, नाही म्हणे तू एवढं सारं करून का होते म्हणे. मी हम्म म्हणलं हम्म. करत आहे म्हटलं मी, ते म्हणते का? जे हा जेव्हा भेटल तेव्हा भेटल म्हटलं. हा तर तुम्ही तर नाही करत म्हटलं, तुम्हाला का करायची गरज आहे म्हणे, तू करत नाही, तसं नाही राहत म्हटलं. हा. जे करल, तुम्ही जेवण करता तुमच्या पोटात जाते म्हटलं, मी बरोबर, करते तर जो माझ्या करेल पोटात. त्याला त्याचा लाभ मिळेल. बरोबर आहे ताई मग आता गुरुचरित्राचं पारायण झालं ना मार्गशीर्ष मध्ये,
हं. नेमकं तेव्हाच त्यांनी माळ हातात घेतली ना. मला वेळ लागते करायला, पण त्यांनी कंटिन्यू अरे करा. वा 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 वा. जो माणूस स्वामी समर्थाचं नाव नाही घ्यायचं, माझ्या भक्तीची टिंगल उडवेल. हं. तुम्ही म्हटले होते ना ताई, एक जरी व्यक्ती स्वामी समर्थाची सेवा केलं तर अख्खं घर स्वामी सेवेत येते. होतच स्वामी झालं ताई. सेवेकरी माझी लहान होतात. मुलगी पण नाही मानत होती, ती पण आली स्वामी अरे वा. सेवेत. हे दोघं पण एवढे करतात, मला असं वाटतं स्वामी मीच कुठं मागं पडते का. अरे वा. ही हं. कृपा आहे ताई तुमचं स्वामीची नाव खरंच. सांगू शकता ताई? नाव सांगू नाही, सांगू असेल सांगायचं तर जबरदस्ती नाही नाही, नाहीये. मी नंतर सांगते बरं बरं. तुम्हाला. कुठून बोलताय तुम्ही? चंद्रपूर मधून कुठून? मागितली. चंद्रपूर, अरे महाराष्ट्र. बापरे. हो 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 हो. विदर्भ बापरे केली. बापरे. हा ताई मला छान. खूप सुंदर अनुभव येत आहेत. खरंच स्वामी आहेत. हो हो आणि आता आहे. पण मी जेव्हा परेशानीत राहते ना, स्वामी पुढे रडलं तर हं. माझं जे व्हायचं ते बरोबर करतात. हो ना. फक्त कधी कधी परेशानी एवढ्या येतात ना ताई, तेव्हा नाही का माणूस डगमगून जाते एवढंच. खरं आहे ताई. हम्म. पैशांचे तर प्रॉब्लेम हम्म. अंबानीला सुद्धा आहेत. हा बघा, हा आता दोघं भाऊ आहेत एवढे मोठे कोट्याधीश. एकाला हा केवढे प्रॉब्लेम आहेत, एकाला काय. शेवटी हा तो पैसा आहे, लक्ष्मी आहे ताई, ती चंचल आहे. हा हा. ते तर कोणाला येऊ शकतात. नाही फक्त नाही, परेशानी जेव्हा परेशानी. येतो ना हा पैसा, जेव्हा आपल्याकडे पैसा येतो ना, हा. तो खूप विचारपूर्वक, काटकसरीने खर्च करायला पाहिजे. हम्म. आणि म्हणजे आज आपल्याला चटणी मिरची खाऊन राहावं लागलं तर चालेल, पण उद्याची सोय आधी करून ठेवली पाहिजे, हो असं ताई, माझं आम्ही तरी मत आहे. माझ्या माझ्या मिस्टरांनी इथंच गलती केली ताई. आम्ही खूप खूप काही होतं आणि त्यांनी खूप असं उडवून टाकलं आज हा, परेशानीत. मग तेच ना ताई. हम्म. पैसा अशी गोष्ट आहे ना, की जेव्हा हम्म. येतो ना, तर हम्म. जेव्हा 100 रुपये जेव्हा आपल्याकडे आले ना, तर हम्म. त्याच्यातले आपण 10च रुपये खर्च केले पाहिजे. बाकीचे आपण वेगवेगळ्या भवी ठिकाणी ठेवले पाहिजे, कारण त्याच्यात खूप जणांचे वाटे असतात ना ताई. हो ना. मग हो ताई, खूप मोलाचा सल्ला आहे ताई तुमचं. ताई तुम्ही खूपच छान बोलतात ताई. मला तुमच्याशी बोलूशी असं वाटते. असं आपलं ऐकून घेणारं, आपल्याला ह्या म्हणजे धार्मिक आपल्या गोष्टी हो ऐकून हो हो. आपल्याला तसा धीर देणारी व्यक्ती सर्वच नाही असतात ताई, सर्वच बरोबर आहे, जण बरोबर असतात. आहे, बरोबर आहे ताई. खूप कमी लोक. मला साईबाबाचा पण एक अनुभव आहे, माझं लग्न झालं तेव्हाचा. तुम्हाला वेळ असेल तर चालेल, सांगते, नाही नंतर शेअर तर करा ना, कारण हो मग ठीक मोठे आहे. होतात ना आपले अनुभव. हो ठीक आहे, ठीक आहे श्री ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.